जय शिवराय जय भीम भावांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती. भावांनो, आता जो तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला असाच आपण ट्रेनिंग स्टेटस क्रिएट करणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला एका ॲप्लिकेशनची गरज आहे ज्याचं नाव काइंड मास्टर. ते तुमच्याकडे नसेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथनं जाऊन डाउनलोड करू शकता. आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज होईल ते सगळं मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, पण तिथनं डाउनलोड करण्यास काही भावना प्रॉब्लेम येतो. तर तुम्ही सिम्पली आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज होत असतं ते मी तर टेलिग्रामवरती अपलोड करत असतो. तर टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, जाऊन जॉईन व्हा. आणि भावांनो, तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा, कारण की आपल्या चॅनलवरती अशीच ट्रेनिंग एडिटिंग मराठीमधूनच शिकवली जाते. आणि तुम्हाला नेक्स्ट एडिटिंगचा ट्युटोरियल कोणते नाव आहे तो सर्वात आधी बघायचा असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, इंस्टाग्रामचा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि नेक्स्ट व्हिडिओचा ट्युटोरियल डेमो व्हिडिओ मी तिथं अपलोड करत असतो. तर तुम्ही आपल्याला नक्की इंस्टाग्रामला फॉलो करा. आणि काही विचारायचं असेल एडिटिंगबद्दल, काही बोलायचं असेल माझ्याशी, तर तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता. तर चला भावना, जरा वेळ नाही घालवता आजची व्हिडिओ आपण सुरू करूया. ओके, तर भावना काइंड मास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर इथनं प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि इथनं 1.1 ही 3 नंबरची साईड सिलेक्ट करायची आहे. साईड सिलेक्ट केल्याच्यानंतर वरती बघू शकता मीडियाचा ऑप्शन शो करत आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथनं बॅकग्राऊंडवरती जाऊन ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे. आणि बॅकग्राऊंडची लेंथ जी आपल्याला भावांनो 18 सेकंदापर्यंत खेचून न्यायची. आपल्याला 18 सेकंदाचा स्टेटस क्रिएट करायचा आहे अशा प्रकारे बघू शकता. ठीक आहे, त्यानंतर करायचं काय भावांनो, जे पण PNG आपल्याला व्हिडिओमध्ये ॲड करायची ती PNG मी आपल्याला सिलेक्ट करायची. तर त्यासाठी करायचं काय, लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे आणि इथं ज्या पण फोल्डरमध्ये तुमची PNG असेल त्या फोल्डरवरती क्लिक करून PNG सिलेक्ट करायची. तर बघू शकता मी PNG सिलेक्ट केलेली आहे. आता करायचं काय, कैचीच्या साईडच्या ऑप्शनवरती जाऊन इथं तुम्हाला फुल टू स्क्रीन करायचं आहे. ऑफच्या साईडच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. बघू शकता फुल स्क्रीन झालेला आहे. आता इथं ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्याच्या नंतर करायचं काय, इथनं PNGवरती क्लिक करायचं आहे आणि हिला असं खेचून न्यायची लेंथ आपल्याला बॅकग्राऊंड इतकी शेवटपर्यंत खेचून न्यायची. बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर करायचं काय भावांनो, आता मी तुम्हाला एक टेम्पलेट व्हिडिओ देईल डिस्क्रिप्शनमध्ये आणि टेलिग्राम चॅनलवरती पण देईल, तर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल पण जॉईन करू शकता. तर मी तो टेम्पलेट व्हिडिओ सिलेक्ट करत आहे. त्यासाठी करायचं काय, लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे परत आणि तो टेम्पलेट व्हिडिओ आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तुमचा ज्या पण फोल्डरमध्ये असेल तिथनं तुम्ही सिलेक्ट करून घ्या. तुम्ही सिम्पली सिलेक्ट करतो आहे. बघू शकता व्हिडिओ सिलेक्ट झालेला आहे. आता करायचं काय, परत कैचीच्या साईडच्या ऑप्शनवरती जाऊन आपल्याला फुल टू स्क्रीन करून घ्यायचं आहे. तर बघू शकता फुल टू स्क्रीन झालेलं आहे. आता करायचं काय, आपल्याला या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि याच्या ॲडजस्टमेंटवरती येऊन थोडासा याचा कलर अशा प्रकारे हाय करायचा आहे. भावना बघू शकता अशा प्रकारे थोडासा हाय करून घ्यायचा आहे. ठीक आहे, शेवटचा जो 3 नंबरची लेंथ ती आपल्याला पूर्णपणे हाय करायची, बॅक यायचं आहे आणि खाली ब्लेंडिंगचा ऑप्शन शो करत आहे, याच्यावरती येऊन स्क्रीनवरती सोडायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे हा ॲड झालेला आहे. आता करायचं काय, आपल्याला थोडंसं ऐकून घ्यायचं आहे. आपल्याला PNGवरती कट लावायचे भावना. तुम्ही थोडंसं आता ऐकतोय. ठीक आहे, तर आपण आवाज फुल करून घेतोय. तर राईट आपल्याला 3 सेकंदावरती आल्याच्या नंतर भावना इथनं आपल्याला एक कट लावून घ्यायचा. बघू शकता 3 सेकंद झालेले आहे. इथं कैचीच्या ऑप्शनवरती जाऊन इथं तुम्हाला सगळ्यात शेवटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर परत थोडंसं ऐकायचं आहे. आता जोरात वाजायला सुरुवात होत आहे, बघू शकता. आणि जसंही वाजायचं जोरात बंद होईल तर तिथं आपल्याला परत एक कट लावायचं आहे. परत आपण थोडंसं ऐकून घेऊया. तर बघू शकता अशा प्रकारे इथं पण आपल्याला एक कट लावून घ्यायचा आहे. कैचीच्या ऑप्शनवरती क्लिक करूया आणि इथं 3 नंबरच्या ऑप्शनवरती परत क्लिक करूया. थोडंसं परत ऐकूया. परत 10 सेकंद झाल्याच्या नंतर इथं कैचीच्या ऑप्शनवरती जाऊन परत आपल्याला एक कट लावून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे बघू शकता. आता करायचं काय, प्रत्येक PNGवरती क्लिक करून 3 डॉटवर जाऊन याला सेंड टू बॅक करून घ्यायचं, कारण की आपला जो टेम्पलेट व्हिडिओ आहे तो बॅक गेलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक PNGवरती जाऊन सेंड टू बॅक करायचं आहे भावांनो. अशा प्रकारे बघू शकता. आता आपल्याला याच्यावरती इफेक्ट लावून घ्यायचा आहे. ठीक आहे, तर त्यासाठी आपण ऐकून घेऊया थोडंसं. तर आता या 2nd नंबरच्या PNGवरती क्लिक करायचं आहे. इथं ओरल ॲनिमेशनवरती जाऊन इथं स्प्लिकर हा इफेक्ट देऊन घ्यायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर थोडंसं ऐकूया. आता 2nd नंबरच्या याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथनं आपल्याला
हा वाला इफेक्ट लावून घ्यायचा आहे, बघू शकता हा वाला. ठीक आहे, हा इफेक्ट लावून घ्यायचा, ओके करायचं आहे. परत शेवटच्या याच्यावरती यायचं आहे आणि इथनं आपल्याला आता परत हा वाला इफेक्ट लावून घ्यायचा आहे. त्यानंतर आता करायचं काय भावांनो, जो पण तुमचा इंस्टाग्राम किंवा यूट्यूबचा लोगो असेल तो लोगो सिलेक्ट करायचा आहे. तर लोगो सिलेक्ट करण्यासाठी लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे आणि ज्या पण फोल्डरमध्ये तुमचा लोगो असेल तो लोगो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. इंस्टाग्राम किंवा यूट्यूबचा जो पण असेल तो सिलेक्ट करून घ्या आणि त्याला इथं खाली बघू शकता ॲड करू शकता किंवा वरती पण ॲड करू शकता. तुम्हाला जिथे ॲड करायचं आहे तिथे करू शकता. अशा प्रकारे ॲड केल्याच्या नंतर याची लिंक शेवटपर्यंत खेचून न्यायची. बघू शकता लोगो ॲड झालेला आहे. आता करायचं काय, परत लेअरवरती जाऊन मीडियावरती जाऊन आपल्याला याच्यात एक ब्लॅक स्क्रीन व्हिडिओ ॲड करायचा आहे. तर तो सिम्पली मी व्हिडिओ सिलेक्ट करत आहे. तर बघू शकता व्हिडिओ सिलेक्ट झालेला आहे. कैचीच्या साईडच्या ऑप्शनवरती जाऊन याला फुल टू स्क्रीन करायचा, बॅक यायचं आहे आणि तर ॲडजस्टमेंटवरती जाऊन हा कलर हाय करायचा आहे. परत बॅक यायचं आहे, ब्लेंडिंगवरती यायचं आहे आणि स्क्रीनवरती सोडायचं आहे भावनो. ठीक आहे, त्यानंतर करायचं काय, आता थोडंसं पुढे यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे इथं आल्याच्यानंतर परत आता आपल्याला लेअरवरती जायचं आहे. लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आणि इथनं आपल्याला परत एक व्हिडिओ याच्यामध्ये ॲड करायचा आहे, ब्लॅक स्क्रीन. ठीक आहे, तर सिम्पली मी तो व्हिडिओ सिलेक्ट करत आहे भावांनो. थोडासा वेट करूया. बघू शकता मी तो व्हिडिओ सिलेक्ट करत आहे भावांनो. आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा, कारण की आपल्या चॅनलवरती अशी ट्रेनिंग एडिटिंग मराठीमधून शिकवली जाते. आणि व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक पण करा भावांनो. बघू शकता व्हिडिओ सिलेक्ट झाला. कैची साईडच्या ऑप्शनवरती जाऊन फुल टू स्क्रीन करायचं आहे. खाली ब्लेंडिंगवरती येऊन आला स्क्रीनवरती सोडायचं आहे. बघू शकता, थोडंसं ऐकूया. तर असं इथनं आपल्याला इथं हा इफेक्ट लावून घ्यायचा आहे. तर भावना इथनं तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे. मी तुम्हाला थोडंसं आता प्ले करून दाखवतो की आपला व्हिडिओ कसा बनलेला आहे. ठीक आहे, तर बघू शकता भावना आपला खूप खतरनाक ॲटिट्यूडवाला स्टेटस बनवून रेडी झालेला आहे. आता करायचं काय, इथं शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करून याला फुल एच डीमध्ये एक्सपोर्ट करून घ्यायचं. ज्या साईजमध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तुम्ही सिलेक्ट करू शकता. इथं खाली एक्सपोर्टवरती क्लिक करू. तर भावना आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा, कारण की आपल्या चॅनलवरती अशी ट्रेनिंग एडिटिंग मराठीमधूनच शिकवली जाते. आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की कळवा भावनो. आणि तुम्ही अजून आपला टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केला तर नक्की जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे भावांनो. आणि आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय मित्र.